तर मित्रांनो, आता आपण बघूया की आपले कैलासवासी डॉक्टर गोविंद गारे, महाराष्ट्राचे महान संशोधक, आदिवासींच्यावरती ज्या व्यक्तीने संशोधन केलं ते महान संशोधक जे आहेत, तर ते काय म्हणतात. त्यांचं एक प्रायव्हेट पुस्तक आहे, तर त्याचं नाव आहे महाराष्ट्रातील आदिवासी जमाती. यामध्ये पेज नंबर 42, 43, 50, 51 आणि 59 याच्यावरती महाराष्ट्रातील जी काही महादेव कोळी आहेत यांच्या मायग्रेशनबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे पुण्यामधील पडताळणी समितीच्या ऑफिसमध्ये हे आयुक्त होते, अधिकारी होते, हे आपल्या प्रत्येकांना माहीत आहे. तर त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट पुस्तकामध्ये, खाजगी पुस्तकामध्ये, जे शासन प्रकाशित नाही त्या पुस्तकामध्ये काय म्हणलेलं आहे हे आपण वाचून दाखवतो. ती काय मराठीमध्ये आहे बघा. असं म्हणलेलं आहे, महादेव कोळी जमातीचे मूळ वस्तीस्थान महादेव डोंगर असल्याचे काही इतिहासकारांचे आणि युरोपियन अभ्यासकांचे मत आहे. महादेव डोंगरापासून बाले घाटाद्वारे ही लोक महाराष्ट्रात आले असावेत. आजही या भागातील लोकगीतातून बाले घाटाचा उल्लेख असलेली गाणे लोक गात असतात. तर हे महाराष्ट्रामध्ये जी काही महादेव कोळी आहेत हे निजामच्या बालाघाटातून हे आले असावेत असं ह्या लोकगीतातून आज सुद्धा आपल्या लक्षात येतं. ओके. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, दुसऱ्या पानावर महादेव कोळी नाव असे पडले, कसे पडले याला ऐतिहासिक पुराव्याचाही आधार मिळतो. हैदराबाद आणि बीदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराच्या रांगा, कंसामध्ये म्हटलेल्या महादेव हिल्स आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावे असे म्हटले जाते. तेथूनच ते बाले घाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. मध्य भारतातील कोल वंशाच्या जमातीशी त्यांचा बरेचसे साम्य असल्यामुळे त्यांना कोल वंशी असे म्हणतात. महादेव डोंगराच्या परिसरातून हे कोलवंशी लोक महाराष्ट्रात आले. महादेव डोंगराच्या परिसरातून हे कोलवंशी लोक महाराष्ट्रात आले. यावरून पुढे त्यांना महादेव कोलवंशी, महादेव कोल, महादेव कुळी, महादेव कोळी असे म्हणण्याची प्रथा पडली असावी. बरोबर. महादेव कोळी नाव कसं पडलं हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा ही लोक हैदराबाद आणि बिदरच्या प्रांतातून महादेव डोंगरातून आले महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणून त्यांना महादेव डोंगरातून आल्यामुळं महादेव आणि कोलवंशीचा संबंध असल्यामुळं, कोलवंशीप्रमाणे ही लोक असल्यामुळं ह्यांना कोली, त्यामुळे महादेव कुली, महादेव कोळी या पद्धतीने हे नाव पडले असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या एका पेजवरती काय म्हटलेलं आहे बघा, मध्य भारत, बीदर आणि जुने हैदराबाद यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगर आहेत. ते डोंगर महादेव कोळी लोकांचे मूळ वस्तीस्थान मानले जातात. तेथून हैदराबाद संस्थानाच्या सरहद्दीने हे लोक बाले घाटाचा प्रदेश ओलांडून सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर आले. महादेव डोंगर सोडून ही जमात सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर केव्हा आली याचा निश्चित काळ जरी सांगता येत नसला तरी इसवी सनच्या सुरुवातीला सुमारे 500 वर्षाच्या काळात ते या प्रदेशात आले असावेत. त्याने सांगितले किंवा ही लोक कधी आले, हैदराबादच्या किंवा बीदरच्या ह्या भागातून हे कधी आले,
तर 500 इसवी सनच्या सुरुवातीला 500 वर्षाच्या आधी आले. परंतु हा मान्य करतो हैदराबादच्या निजामच्या स्टेटमधून ही लोक आले महाराष्ट्रामध्ये, हा मान्य करतो ठिकठिकाणी. पुढे त्याने काय म्हणले बघा, आणि शेवटी भीमा घोड नदीच्या खोऱ्यात भीमाशंकराच्या आजूबाजूला जुन्नर, शिवनेर, मावळाच्या परिसरात त्या स्थायिक झाल्या. तर ही लोक महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं स्थायिक झाले, तर त्यांनी सांगितलं किंवा भीमा गोड नदीच्या खोऱ्यात, त्यानंतर भीमाशंकराच्या आजूबाजूला, जुन्नरला, शिवनेरमध्ये, ह्या परिसरामध्ये ही लोक स्थायिक झाले. आणि आजही या लोकांची काही प्रमुख दैवत ते याच भागात आहेत. आणि जुंदरे महादेव कोळी असा त्यांचा ऐतिहासिक उल्लेख मिळतो. तो मान्य करतो की तिकडली लोक येऊन तर ही लोक ठिकठिकाणी वास्तव्यास राहायला लागले आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ते राहतात. त्यानंतर तो पुढच्या एका पेजवरती लिहिलेला आहे, महाराष्ट्र ज्ञानकोशात महादेव कोळ्यांच्या संबंधी ज्ञानकोशकार श्री केतकर लिहितात, निजामच्या सरहद्दीतील महादेव व बालाघाट हे महादेव कोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे. तेथून ते पुण्याकडे व उत्तर कोकणात 14व्या शतकाच्या सुमारास आले. 14व्या शतकाच्या सुमारास आले हा सुद्धा मान्य करतो. ओके. आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा ती लोक आले. इथपर्यंत ते पब्लिक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, सार्वजनिक पुस्तकामध्ये लिहिलेले, ज्याला शासनाचा काही संबंध नाही. ओके. तर आत्ता आपण खरी गंमत बघू. तर ह्या माणसाने 1-2 पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या दोन्ही पुस्तक जे आहेत ना, तर शासकीय प्रकाशन म्हणून ते प्रकाशित करून घेतलेलं आहे. आणि हे दोन्ही पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून पडताळणी समित्या वापरतात. तर त्यातलं पहिलं पुस्तक आहे दी ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र आणि कुणी प्रकाशित केलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि लेखक कोण आहे, डॉक्टर GM घारे, गोविंद घारे. बरोबर. तर मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. खाजगी पुस्तकामध्ये काय म्हटलेलं ह्याच्यातनं आपला काय फरक पडत नाही, पण ह्या शासकीय संदर्भ ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे हे सगळ्यांच्यावरती परिणाम करणारा, इफेक्ट करणारा आहे. तर ह्यामध्ये काय म्हणतो बघा, किती चॅप्टरगिरी, चालूगिरी ह्या माणसाने केलेला आहे. मी वाचून दाखवतो. ॲन अर्ली स्टुडंट ऑफ महादेव कोळीज, कॅप्टन मॅकेंटिश. बघा, कॅप्टन मॅकेंटिश नावाचा एक महान शास्त्रज्ञाचं नाव घेऊन तो काय म्हणतो बघा. कॅप्टन मॅकेंटिश recorded the opinion that Mahadev Kolis came down from the Mahadev hills and occupied the Mahadev Ghat area. According to their own account, the Mahadev Kolis' first settlement was in Ghat Valley to the north of Pune, and from this they spread further north through Ahmednagar to Nashik. This is supported by the fact that most of the important family deities and clan deities of the Mahadev Kolis are located in the Ghat Valley and nearby Junnar, and people still look to it as their place of original settlement. The Mahadev Kolis, according to their own history, came down to their district, to Thane district in the beginning of 14th century. बघा, फार मजेशीर लिहिलेलं आहे. ह्या माणसाला खरं म्हणजे PhD नाही, ह्या माणसाला खूप मोठं पारितोषिक द्यायला पाहिजे होतं. मॅकेंटोसचं संदर्भ ग्रंथ वापरलेलं आहे, मॅकेंटोसचं नाव घेतलेलं आहे. बरोबर, कारण कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये की तू कुठनंही घेतलेलं आहेस. परंतु ह्या माणसाने एक फार महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये गाळलेला आहे
आणि बाकीचं सगळं घेतलेलं, बाकी सगळं घेतलेलं आहे की बाबा ही लोक आले, पहिल्यांदा पुण्यामध्ये राहिले, नंतर अहमदनगर नाशिकमध्ये पसरले, बरोबर. ह्यांचं ओरिजिनल सेटलमेंट हे पुणे आहे, जुन्नर आहे, ओके. आणि महादेव कोळ्यांच्या स्वतःच सांगतात की बाबा आम्ही 1400 शतकामध्ये इथं स्थलांतरित झालो. हे सगळं जे मॅकेंटिसने सांगितलेलं आहे ना, हे सगळं ह्या माणसाने घेतलेलं बरं का. पण एक मात्र भयानक चॅप्टरगिरी केलेलं आहे आणि या माणसाने काय केलं, ते वाक्य गाळलेलं आहे. काय म्हटलं बघा, मी वाचून दाखवतो 2 वेळा. कॅप्टन मॅकेंटिस recorded his opinion that Madhav Kolis came down from the Madhav Hills. Madhav Kolis came down from Madhav Hills and occupied the Ghat area. तर हित बघा हा वाक्य किती पॉइझन आहे, किती विषारी वाक्य आहे. तर महादेव कोळीज केम डाऊन फ्रॉम महादेव हिल अँड ऑक्युपाइड घाट एरिया. अरे पण केम डाऊन कुठून आले हे मात्र त्यांनी हिथं कुठंही म्हणलेली नाही. अख्खं संदर्भ ग्रंथ तुम्ही चाळा, कुठंही त्यांनी हैदराबाद शब्द वापरलेला नाही, निजाम प्रांत वापरलेला नाही, खानदेश, मराठवाडा, बेरार हे शब्द कुठेही वापरलेले नाही. पण ओरिजिनल कॅप्टन मॅकेंटिसने काय सांगितलं, हैदराबादच्या राज्यातून, पश्चिम भागातून ही लोक महाराष्ट्रात आले असं त्या मॅकेंटिसने सांगितलेलं आहे. पण ह्या माणसाने काय केलं, मॅकेंटिसचं नावाचा वापर केला, पण हैदराबाद प्रांत म्हणणं ह्या माणसाने जाणीवपूर्वक टाळलेलं आहे. हैदराबाद स्टेट, निजाम प्रांत हे म्हणलेलेच नाही. अजून एका ठिकाणी तेच म्हणलेलं बघा पुन्हा, दी महादेव कोळीज अकॉर्डिंग टू देअर ओन हिस्ट्री केम डाऊन टू ठाणा डिस्ट्रिक्ट इन द बिगिनिंग ऑफ 14th century. केम डाऊन कुठून आले, खाली कुठून आले हे त्यांनी सांगितलेलं नाही. मॅकेंटिस काय म्हणतो, ही लोक निजामच्या महादेव डोंगरातून, निजामच्या बालेघाट्यातून ही लोक खाली आले आणि महाराष्ट्रामध्ये पसरले. पण हा काय करतो, फक्त केम डाऊन फ्रॉम दी महादेव हिल, फ्रॉम दी महादेव हिल. पण कुठले महादेव हिल, कोणत्या ठिकाणचे महादेव हिल ह्या माणसाने सांगितलेलं नाही. निजाम प्रांत, हैदराबाद स्टेट किंवा मराठवाडा, बेरार, खानदेश असं कुठंही ह्याने उल्लेख केलेला नाही. हा चॅप्टरगिरी, भयानक चॅप्टरगिरी केलेला आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. पडताळणी समित्या ह्याला एक स्टँडर्ड रेफरन्स म्हणून वापरतात, बरोबर. तर ह्या रेफरन्समध्ये त्यांनी जाणीवपूर्वक हैदराबाद राज्यातून, निजामच्या प्रांतातून, बेरार प्रांतातून किंवा मराठवाड्यातून, तिथल्या महादेव डोंगरातून, तिथल्या बालाघाटातून ही कोळी आले असं त्यांनी म्हटलेलं नाही. फक्त केम डाऊन फ्रॉम महादेव हिल असं म्हटलेलं आहे. पण महादेव हिल कुठले हे ह्या माणसाने सांगितलेलं नाही आहे. खाजगी पुस्तकामध्ये मात्र म्हटलेलं आहे हैदराबादच्या, बिदरच्या बालाघाटातून ही लोक आले आणि मग सह्याद्री पर्वताकडे आले वगैरे वगैरे, ते खाजगी पुस्तकात म्हटलेलं आहे. पण शासकीय जे प्रकाशन आहे त्याच्यामध्ये मात्र हैदराबादचं नाव जाणीवपूर्वक ह्याने टाळलेलं आहे, उल्लेख टाळलेला आहे. तर हैदराबाद नाव घेतलं नसल्यामुळं, बेरार प्रांत घेतलं नसल्यामुळं, तर काय झालं मी तुम्हाला सांगतो. का त्याने घेतलं नाही, मी त्यांना संशोधकच मानतो, मी त्यांना PhD आहे म्हणून डॉक्टरच म्हणतो. परंतु त्या माणसाने PhDचं जे काही नॉलेज आहे, संशोधनचं जे नॉलेज आहे, त्यांनी प्रामाणिकपणे वापरायला पाहिजे होतं, लोकांच्या हितासाठी वापरायला पाहिजे होतं, जे सत्य आहे ते मांडायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी मानववंशशास्त्रज्ञांची संदर्भ ग्रंथ लपून ठेवून चुकीची माहिती ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. म्हणून ह्याच्यावरती सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट म्हटलं जातो. सप्रेशन ऑफ डॉक्युमेंटवरती फार मोठं केस ह्याच्यावरती करू शकतो आपण. मग तुम्ही म्हणाल सर हैदराबाद हा शब्द टाळल्यानंतर काय होतंय, पण त्यांनी सांगितलं ना शेवटी महादेवाच्या डोंगरातनं आले म्हणून. तर मित्रांनो, हैदराबाद हा एकच शब्द त्यांनी
निजाम प्रांत हा एकच शब्द त्यांनी घेतलं नसल्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे विस्तारित क्षेत्रातील लोकांचं, आणि विशेष करून कोणाचं, हे मराठवाड्यातील लोकांचं. कारण का ह्यांनी का टाळलं असेल, तर त्याचं कारण असं आहे, हा माणूस जर त्या शासकीय संदर्भ ग्रंथामध्ये निजाम प्रांतातील किंवा हैदराबाद स्टेटमधील महादेव डोंगरातून किंवा बालाघाटातून ही लोक आलेले आहेत असं जर म्हणलं असतं ना, तर निजाम प्रांत त्यावेळी कुठल्या कुठल्या जिल्हे होते आजच्या महाराष्ट्रातले, तर हे सगळे खानदेश, बेरार आणि मराठवाडा म्हणजे कुठले, औरंगाबाद आहे, जालना आहे, लातूर आहे, बरोबर, परभणी आहे, बीड आहे, तुळजापूर आहे, बरोबर, हे सगळे मराठवाड्या जिल्ह्यामध्ये येतात. त्या काळच्या हैदराबादमध्ये येत होते हे सगळे. अजून भरपूर आहेत, बेराजकडले काही जिल्हे आहेत आणि ह्याच्याकडले काही जिल्हे आहेत, खानदेशामधले काही जिल्हे होते. म्हणजे निम्मा महाराष्ट्र त्या हैदराबादमध्ये होता पूर्वी. आजचा निम्मा महाराष्ट्र पूर्वी हैदराबाद स्टेटमध्ये होता. म्हणून त्याने हैदराबाद हे टाळलं. हैदराबाद जर शब्द टाकला असताना मग काय झालं असतं, मग आजच्या ह्या सगळ्या मराठवाड्यातील महादेव कोळ्यांना, बेरार प्रांतातील महादेव कोळ्यांना, खानदेशमधील महादेव कोळ्यांना, त्यांना ओरिजिनल महादेव कोळी मानावं लागला असता. त्यांना ओरिजिनल महादेव कोळी, मूळ महादेव कोळी असं मानून त्यांना सुद्धा अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र द्यावं लागले असते. त्यांना सुद्धा वैधता प्रमाणपत्र द्यावं लागले असते. म्हणून हा PhD केलेल्या ह्या महान संशोधकाच्या लक्षात आलं की हैदराबाद आपण हे शब्द जर टाकलो तर महाराष्ट्रातल्या निम्म्या लोकांना आपल्याला काय द्यावं लागणार आहे, महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. त्यामुळं आपण मॅकेंटिसचं नावाचं पण वापर करू आणि आपण एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारू, हैदराबाद हा शब्द गाळू आणि तिकडले लोकांना ह्याच्यातनं काढून टाकू. हा त्याच्या सुपीक डोक्यामध्ये सुपीक विचार आले आणि म्हणून त्या महान आदिवासी संशोधकांनी काय केलं, हैदराबाद हा स्टेट तो गाळला. म्हणून मित्रांनो, ह्या शासकीय प्रकाशनामध्ये ह्या हैदराबाद स्टेट गाळल्यामुळं आपली सगळ्यांची फसवेगिरी झालेली आहे. खूप मोठं चालूगिरी, बनवेगिरी, फसवेगिरी, लबाडगिरी या महान संशोधकांनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या मराठवाड्यातील अनेक जिल्हे, बेरार प्रांतातील, खानदेशातील अनेक जिल्ह्यांच्या मधल्या कोळ्यांना काय मिळत नाही आहे, ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही. बरोबर, ह्यांना बोगस ठरवलं जातं. ॲक्च्युली ही ओरिजिनल, यांच्याकडनंच तिकडं सगळे नाशिक, पुणे, अहमदनगरमध्ये कोळी गेले आणि ह्यांनाच सांगितलं जातं तुम्ही बोगस आहे. कारण का, तर ह्या ग्रंथामध्ये तुमचं कुठेही उल्लेख नाही. जर हैदराबाद हा शब्द आला असता तर हे कानाखाली वाजवले असते आणि सांगितले असते हैदराबादमध्ये आम्ही येतो आणि आम्ही ओरिजिनल आहे, आमच्याकडनं ती लोक गेलेले आहेत. पण हैदराबाद हा शासकीय संदर्भ ग्रंथामध्ये शब्द आला नसल्यामुळं तर ह्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. या ग्रंथावरती सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट काली प्रचंड मोठे त्याच्यावरती शिक्षा तुम्ही देऊ शकता. सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट हा फार मोठा गुन्हा आहे. तुम्ही एखाद्या मानवशास्त्र शास्त्रज्ञांचं डॉक्युमेंटमधले मुद्दे तुम्ही गाळता, सप्रेस करता आणि तुम्हाला पाहिजे तेवढीच त्याच्यातनं घेता, हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळं मी जर गोविंद घारे, कैलासवासी गोविंद घारेंच्या काळामध्ये जर असतो, आज गोविंद घारे वेगळ्या ठिकाणी असते. तर आज सुद्धा आपण ते करू शकतो. पडताळणी समित्यांच्यावरती हे आपल्याला करता येतं. तर गोविंद घारे जरी मित्रांनो चुकीचं लिहिलं असला तरी जास्त नाराज होण्याचे कारण नाही. कारण का, जिल्हा गॅजेटियर्स आणि सेन्सस रिपोर्ट्समध्ये हे व्यवस्थितपणे लिहिलं गेलेलं आहे. मी तुम्हाला बरेचसे जिल्हा गॅजेट्स वाचून दाखवलो, सेन्सस रिपोर्ट्स वाचून दाखवलो. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेले महाराष्ट्रातील महादेव कोळी किंवा कोळी हे सगळे लोक निजामच्या प्रांतातून आलेले, बालाघाटातून, महादेवाच्या डोंगरातून आलेले, हे प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे एकटा महान संशोधक कैलासवासी डॉक्टर गोविंद घारे जरी डॉक्युमेंट सप्रेस करून चुकीची माहिती जरी लिहित असेल
आणि पडताळणी समिती त्याचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत असले तरी आपण आजसुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि ह्या मराठवाड्यातले जेवढ्या लोकांची प्रकरण अवैध झालेले आहे त्या सगळ्यांना पुन्हा वैधता देण्यासाठी भाग पाडू शकतो. हे माझ्यावर विश्वास ठेवा, भाग पाडू शकतो. इतकंच नाही ते की पडताळणी समित्यांच्यावरती दंडसुद्धा करता येतं, कारण हा सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट आहे. लक्षात ठेवा, एवढे हजारो जिल्हा गॅजेटियर्स म्हणजे शेकडो जिल्हा गॅजेटियर्स, शेकडो सेन्सस रिपोर्ट्स, अनेक मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ हे तुम्ही सप्रेस केलेलं आहे आणि चुकीची माहिती तुम्ही तिथं लिहिलेलं आहे आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे निर्णय तुम्ही देता. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ह्या जिल्हा गॅजेटेड सेन्सस रिपोर्टच्या आधारे आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. हे जिल्हा गॅजेटेड कधीचे आहेत? ते इंग्रज काळातले आहेत, 1950 पूर्वीचे आहेत आणि ते इंग्रजांनी लिहिलेले आहे, असं नाही किंवा आम्ही लिहिलो. एक तर 1950 पूर्वी म्हणजे त्यावेळी अजून भारतामध्ये रिझर्वेशन द्यायचं की नाही द्यायचं हे ठरलेलं नव्हतं. 1884 साली त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर भारतामध्ये रिझर्वेशन द्यायचं की नाही द्यायचं हे ठरलेलं नसताना सुद्धा त्या काळी लिहिलं गेलेलं हितले महादेव कोळी हे निजामच्या प्रांतातून आलेले आहेत. म्हणून ते गॅजेटरीमध्ये जे लिहिलं गेलेलं ते ओरिजिनल आहे, फसवेगिरी नाही. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की बाबा ॲन अकाउंट ऑफ ट्राईब्स ऑफ महादेव कोळीज ह्याचा जो लेखक आहे कॅप्टन मॅकेंटिस, त्यानंतर दी ट्राईब्स अँड कास्ट ऑफ महादेव कोळी याचा जो लेखक आहे R.E. एन्थोवेन, ही सगळी लोक कोण होते? एक ब्रिटिश शासनामध्ये अधिकारी होते, मानवशास्त्रज्ञ होते. ही लोक मूळ इंग्लंडचे होते, इंग्रज होते. त्याच्यानंतर दी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ निजाम्स डोमिनोन्स याचे लेखक जे आहे सय्यद सिराज उल हसन. त्यानंतर सेन्सेस ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट याचा जो लेखक आहे मोहम्मद रहमतुल्ला. ही लोक मुस्लिम होते आणि ते दोन लोक मॅकेंटिस आणि एन्थोवेन ही लोक कोण होते? तर ही लोक इंग्रज होते. तर मॅकेंटस, एन्थोवेन आणि सय्यद हसन आणि मोहम्मद रहमतुल्ला यांना स्टँडर्ड मानलं जातात. यांचं जे काही म्हणणं आहे, संशोधन आहे, ती ओरिजिनल समजलं जातं आणि गॅजेटरीमध्ये जे लिहिलं गेलेलं ते ओरिजिनल समजलं जातं आणि सेन्सस रिपोर्टमध्ये जे लिहिलं गेलं ते ओरिजिनल समजलं जातं. आपले कैलासवासी डॉक्टर गोविंद घारे जे महान संशोधक आहेत, ते एकट्याचं म्हणणं हे कोर्ट ऐकून घेत नसतं. ते सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट करून त्याने लबाडी केलेलं आहे. ही लबाडी ह्या सगळ्या रेफरन्सवरनं सिद्ध होतो, बरोबर. तर ही लोक सगळे कोणी इंग्रज होते, कोणी मुस्लिम होते आणि याच्यामध्ये त्यांच्या लेखनामध्ये त्यांचा काही स्वार्थ नव्हता. म्हणून ह्या अधिकाऱ्याने, ह्या मानवशास्त्रज्ञांनी जे काही लिहिलेलं आहे ते प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, निष्पक्षपातीने लिहिलेलं आहे, जे सत्य आहे तेच लिहिलेलं आहे. आणि त्यांना त्या काळी संशोधन करताना जे का आढळलं, जे का दिसलं, जे का त्यांनी बघितले, जे का त्याने अनुभवले, जे का त्यांना सांगण्यात आलं, ऐकण्यात आलं, तेच त्यांनी इथं मांडलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेले, प्रत्येक जिल्हा गॅजेटर आणि सेन्सस रिपोर्टमध्ये लिहिलेले ज्या काही गोष्टी आहेत ते ओरिजिनल आहेत, ते सत्य आहेत, वास्तव्याला धरून आहेत. म्हणून त्याच्यावरती कोणी शंका घेण्याचे काही कारण नाही. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे की यांना आपण स्ट्रॉंग प्रूफ, पुरावे म्हणून कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो, साबित करू शकतो. म्हणून महान संशोधक कैलासवासी डॉक्टर गोविंद घारे हे जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती जास्त विचार करण्याचं कारण नाही. म्हणून मित्रांनो, की सगळ्या सेन्सस रिपोर्ट, जिल्हा गॅजेटेर आणि मानवशास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी जे काही लिहिलं तर त्यांचं एकंदरीत मत असं होतं की हे आदिवासी महादेव कोळी, महादेव कोळी म्हणजे सगळी कोळी, लक्षात ठेवा. नंतर हे वेगवेगळे नावं पडलेले, पण मूळ नाव हे महादेव कोळीच म्हणायचे, कारण महादेवाच्या डोंगरातनं ही लोक आले होते, हो ना. तर हे आदिवासी महादेव कोळी जमातीचे मूळ वस्तीस्थान निजाम राज्याच्या पश्चिमेकडील महादेव डोंगर आणि बालाघाट आहेत
असं प्रत्येकाने मान्य केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा काय मान्य केलेला आहे की आत्ता सध्या पुणे, नाशिक, अहमदनगर, कुलाबा आणि ठाण्यामध्ये जे आदिवासी महादेव कोळी राहतात, तर ह्या आदिवासी जिल्ह्यामध्ये राहणारे महादेव कोळी हे तिथले मूळ रहिवासी नसून ते निजामच्या प्रांतातून स्थलांतरित झालेले आहेत. हे प्रत्येकाने मान्य केलेलं आहे. आणि निजामचे प्रांत म्हणजेच काय, तर मराठवाडा, बेरार आणि खानदेश ह्याच्यातले बरेचसे जिल्हे हे प्रत्येकाने मान्य केलेलं आहे. त्यामुळं या मराठवाडा, बेरार आणि खानदेशमधल्या लोकांना बिलकुल, भले तुमचे अवैध झाले असतील सगळीच प्रकरणं, अजिबात घाबरू नका. फक्त प्रॉपर मार्गे तुम्हाला जायचं आहे, योग्य मार्गे तुम्हाला जायचं आहे. योग्य मार्गे तुम्ही जर गेला, पडताळणी समित्या स्थापन झाल्यापासून जेवढी काही अवैध झालेले आहे ती सगळी प्रकरणं तुम्ही काय करू शकता, वैध करू शकता. पुन्हा एकदा करता येतं, बरोबर. कारण चुकीच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे तुमचे निर्णय चुकीचे दिले गेलेले आहेत. म्हणून तुम्ही जर हे पुस्तक चुकीचं आहे हे जर दाखवून दिलं कोर्टासमोर, तर डायरेक्ट कोर्ट त्याला आदेश देईल की ही सगळी लोक ओरिजिनल आहेत आणि यांचं जर तुम्ही अवैध केलं असेल ह्यापूर्वी, तर त्या सगळ्यांना वैधता प्रमाणपत्र द्या. कारण तुम्ही बघितलं की मराठवाड्यामध्ये, औरंगाबादमध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. आणि महादेव कोळी आणि मल्हार कोळी दोन्ही एसटी मध्ये आहेत, इतर कोणीच तिथं नाही आहे. सोनकोळी वगैरे हे सगळे समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुम्ही ओरिजिनल आहात आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार. फक्त त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, योग्य डॉक्युमेंट लावून योग्य युक्तिवाद तुम्ही केला पाहिजे. तर गोविंद गारेचं लिखाण चुकीचं आहे. का चुकीचं आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. कारण या माणसाचा हेतू शुद्ध नव्हता. ह्या पुस्तक संदर्भ ग्रंथ लिहिण्यामागचा जो हेतू होता, उद्देश होता, तो शुद्ध नव्हता. हा विचार भ्रष्ट माणूस होता, ह्याचे विचार दूषित होते. तर या माणसाला आणि ह्याच्याबरोबर असणारे जे काही ठगे होते, तर त्या लोकांना असं वाटत होतं 1976 नंतर आलेले जे काही कोळी लोक आहेत, महादेव कोळी लोक आहेत, ह्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या लिस्टमध्ये येऊ द्यायचं नाही. ह्यांना कायमस्वरूपी ह्या लिस्टमधून बाहेर काढायचं आहे, कुठली लाभ त्यांना मिळू द्यायचं नाही. मग ह्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, ह्यांना बोगस, गैर आदिवासी, जातचोर असं ह्यांना आपल्याला काय करायचं आहे, बंबाड करायचं आहे. ही लोक बोगस आहेत, गैर आदिवासी आहेत, जातचोर आहेत असं त्यांना सांगायचं आहे. मग एकदा तुम्ही ते गैर आदिवासी आहेत आणि ह्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही असं एकदा तुम्ही सिद्ध केला, तर आपोआपच सगळी लोक म्हणतील की बाबा हे चुकीचे फायदे घेतात, हे गैर आदिवासी आहेत, बरोबर, ओरिजिनल आदिवासीवरती अन्याय करतात, असं सगळीकडेच एक वातावरण तयार होईल. आणि मग आपोआपच आपण शेप राहतो आणि ही लोक आपोआपच बाहेर पडतील, असं ह्या सगळ्या ठग्या लोकांच्या डोक्यामध्ये विचार होते. आणि म्हणून ह्या लोकांनी पूर्ण नियोजित कट रचून गोविंद गारेकडनं हे पुस्तक लिहून घेतलेलं आहे. आणि ते शासकीय प्रकाशन म्हणून शासनाकडनं प्रकाशित करून त्या कमिट्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे घ्या आणि एवढ्या 5 जिल्हे आणि 38 तालुक्यामधल्या लोकांनाच तुम्ही काय करा, महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट द्या, इतर लोक सगळे बोगस आहेत. असं झाल्यामुळं मित्रांनो आज आपल्याला ते मिळत नाही. मग असं का लिहिलं गोविंद गारेने, तर त्याला त्या सगळ्या ग्रुपला, आदिवासी लॉबीला, ह्या सगळ्या आदिवासींचे केंद्र शासनाकडे येणारं अनुदान मिळवायचं होतं. सगळे आमदार आणि खासदार त्यांच्याकडेच घ्यायचे होते आणि आदिवासी विभागावरती कायमस्वरूपी त्यांना सत्ता काबीज करायची होती. म्हणून एक षडयंत्र लिहून तर ह्या लोकांनी काय केलं, आपल्याला बाहेर टाकलं. ओके. तर गोविंद गारेने जाणीवपूर्वक चुकीचे मुद्दे लिहिलेले आहेत. कोळी समाजाचा मूळ इतिहास बदलून त्यांनी लिहिलेला आहे. मानवशास्त्रज्ञ, जिल्हा गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट ह्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी बाजूला ठेवून त्याला जे पाहिजे तेच घेतलेलं आहे. आणि स्वतः तो अधिकारी होता, तिथं अधिकारी असल्यामुळे त्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन पुस्तक लिहून ते पुस्तक शासनाकडनं प्रकाशित करून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे मॅन्युप्युलेट करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. मुद्दामून ठरवून काही चुकीचे मुद्दे त्या पुस्तकामध्ये त्यांनी टाकलेले आहे. हे सगळं त्या माणसाने केलेलं आहे. आपले महान कैलासवासी
संशोधक डॉक्टर गोविंद घारेने ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, म्हणून गोविंद घारे जे म्हणतं ना, कोळी आणि महादेव कोळी याच्यामध्ये काही संबंध नाही, हे कोळी वेगळे आहेत आणि महादेव कोळी वेगळे आहेत, हा पूर्णपणे चुकीचा आहे. आणि जे दुसरा म्हणतो कोळ्यांच्यामध्ये आणि महादेव कोळ्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वांशिक संबंध नाही, आप्तभाव नाही, ॲफिनिटी जुळत नाही, रक्त नातं नाही, असं जे तो म्हणतो ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्यांची वंशज किंवा पूर्वज वाल्मिक ऋषी होते. हे सगळे निजाम प्रांतातून आले, म्हणजे एकच घरातून आले, म्हणजे ह्या सगळ्यांचं रक्त एकच आहे आणि सगळ्या कोळ्यांच्यामध्ये संबंध आहे. म्हणून ह्या माणसांनी जे लिहिलं ते चुकीचं लिहिलेलं आहे, फसवेगिरी करून लिहिलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यावरती आपल्याला लगेच कायदेशीर कारवाई करावं लागणार आहे. तर मित्रांनो, ह्या माणसाने लिहिल्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं, जर ह्या माणसाने जर फक्त निजाम प्रांतातून आलेले आहेत, हैदराबाद स्टेटमधून आलेले आहेत हा शब्द जर म्हटला असता, तर आज मराठवाडा म्हणजे औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, बीड आणि बेरार आणि खानदेश याच्यातलं बरेचसे जिल्हे मध्ये राहणारे जे महादेव कोळे आहेत ना, त्यांना व्हॅलिडिटी मिळाली असते. म्हणजे निम्म्या महाराष्ट्राला व्हॅलिडिटी मिळाली असते. आणि त्याचबरोबर की हैदराबादच्या प्रांताला जोडून जे जिल्हे होते, म्हणजे सोलापूर, त्यानंतर बेळगाव, कोल्हापूर, तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे महादेवाचे डोंगर आहेत, बालाघाट आहेत आणि इथे सुद्धा ओरिजिनल महादेव कोळी राहत होते. त्यामुळं ह्या जिल्ह्यातली लोकांचं सुद्धा ह्या महादेव कोळ्यांचे आपले महान संशोधक डॉक्टर गोविंद घारेंच्या लिखाणामुळे नुकसान झालेलं आहे, प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. बरोबर, कारण हे ओरिजिनल असताना सुद्धा फक्त ही शब्द वापरलं नसल्या कारणाने या लोकांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यांनी मूळ आदिवासी असताना सुद्धा त्यांच्या संविधानिक हक्कापासून, अनुसूचित जमातीच्या लाभापासून ह्यांना दूर जावं लागलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे, गोविंद घारेंचं तो पुस्तक, त्याच्यातला तो पहिला मुद्दा. ओके, जर ह्या माणसाने हा निजाम प्रांत म्हटला असता, निजाम प्रांताच्या बालाघाटातून किंवा महादेव डोंगरातून ही लोक आले असा हा शब्द जर वापरला असता ना, तर मित्रांनो हे सगळ्यांना व्हॅलिडिटी मिळाले असते, सगळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले असते. पण ते आज मिळत नाही आहे. खूप मोठं नुकसान झालं, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत ह्यामुळं. तरीसुद्धा आपण ते भरून काढू शकतो. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर ह्या डॉक्टर गोविंद घारेंच्या या मुद्द्यावरती, पहिला मुद्दा आहे तो, ह्या मुद्द्यावरती आपल्याला काही केस टाकायचे आहेत. कुठले, पहिल्यांदा ह्या पुस्तकावरती त्वरित, या संदर्भ ग्रंथावरती त्वरित बंदी आणा, रद्द करा. हा पहिला आपल्याला शासनाकडे तक्रार करावं लागणार आहे आणि कोर्टामध्ये जावं लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं, या माणसाचा जो डिग्री सर्टिफिकेट आहे, PhDची डिग्री सर्टिफिकेट जे आहे ती जप्त करा, कारण याच्या आधारेच त्याला माणसाला PhDची डिग्री मिळालेली आहे. हे जप्त करण्यासाठी आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केला पाहिजे. त्यानंतर या माणसाने मिसयूज ऑफ पॉवर केलेला आहे. हा माणूस अधिकारी असताना अशा पद्धतीने चुकीचे पुस्तक लिहून हा स्वतःचा अधिकाराचा गैरफायदा घेतलेला, याच्यावरती याचिका दाखल केला पाहिजे. या माणसाने सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट केलेलं आहे, की काही ओरिजिनल डॉक्युमेंट सप्रेस करून त्याच्यातली सत्य माहिती लपून ठेवून स्वतःच्या कल्पनेने काही चुकीची माहिती त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ह्याच्यामुळे सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट हा फार मोठा गुन्हा आहे. आता तुमच्या बाबतीत की समजा काही लोकांना महादेव कोळी म्हणून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं आणि नंतर समजा कोळी म्हणून नोंदी सापडले 10 वर्षानंतर, तर तुमचे महादेव कोळी सर्टिफिकेट ते काढून घेतात. कारण का, तर तुम्ही कोळी नोंदी आम्हाला दाखवलं नाही, तुम्ही डॉक्युमेंट लपून ठेवला होता, सप्रेस केला होता, तर ते सप्रेशन ऑफ डॉक्युमेंटच्या खाली ते तुमची व्हॅलिडिटी काढून घेतात. तसं सप्रेशन ऑफ डॉक्युमेंटच्या खाली आपण हे पुस्तक रद्द करू शकतो, ह्या संदर्भ ग्रंथ रद्द करू शकतो आणि सगळी निर्णय, ज्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे सगळे निर्णय दिले गेलेले ते निर्णय आपण रद्द करू शकतो. आणि सप्रेशन ऑफ डॉक्युमेंटच्या आधारे जी डिग्री मिळवलेली PhDची ते आपण रद्द करू शकतो. फक्त तुमच्या मनात यायला पाहिजे, तुमच्या मनात यायला पाहिजे.
काही लोक म्हणतात तुम्ही अभ्यास करा, तुम्हीच केस टाका, तुम्हीच रस्त्यावरती दगड मारा, तुम्हीच भाषण करा, हां सगळं तुम्हीच करा सर, फक्त आम्हाला सांगा तुमचे सर्टिफिकेट मिळाले, मग आम्ही येतो आणि सर्टिफिकेट घेऊन जातो, असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे एक माणूस काही करू शकत नाही, माणसं कामं वाटून घ्यायला पाहिजे. सपरेशन ऑफ डॉक्युमेंट्सच्या खाली आपण केस टाकू शकतो. त्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स, सेन्सस रिपोर्ट्स, ऐतिहासिक पुरावे आणि मानववंश शास्त्रज्ञांचा अपमान झाला. कारण मॅकेंटिसचं नाव घेतलंय पण त्यांनी काय सांगितलं ते सांगितलेलं नाही, म्हणजे त्याचा अपमान झाला ना. ते अपमान झालं म्हणून ह्या सगळ्या गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट आणि मानववंश शास्त्रज्ञांचा अपमान झाला म्हणून कंटेम्प्ट तुम्हाला टाकता येतो. त्याच्यानंतर ह्या पुस्तकाच्या आधारे ह्या माणसाने महाराष्ट्र शासनाला फसवलेलं आहे, मान्य न्यायालयामध्ये फसवलेलं आहे. कारण ह्याच पुस्तकं माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये नेले होते संदर्भ ग्रंथ म्हणून, तर मान्य न्यायालयामध्ये फसवलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला फसवलेलं आहे, त्यानंतर प्रत्येक प्रांताला फसवलेलं आहे, त्यानंतर पडताळणी समित्यांना फसवलेलं आहे. पडताळणी समिती आपले प्रकरण का अवैध करतात, ते म्हणतात ह्याच्यामध्ये तुमचा कुठंच उल्लेख येत नाही. तुम्ही जर हैदराबाद म्हटलं असतं लगेच हे सगळं आपण दाखवलं असतो, बघ हैदराबाद म्हणजे मीच आहे, तिथं मराठवाड्यातला मीच माणूस आहे, मग लगेच ते दिले असते. पण तिथं तो शब्द आला नसल्यामुळं ती लोक म्हणतात तुम्ही इथं नाहीच आहे कुठं. त्यामुळं ह्या माणसाने महाराष्ट्र शासन, न्यायालय, त्यानंतर सगळे तहसीलदार, प्रांत, पडताळणी समित्या आणि महत्त्वाचे म्हणजे हा मराठवाडा, खानदेश आणि बेरारमधलं सगळ्या महादेव कोळ्यांची फसवणूक केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्यांचे फसवणूक केलं म्हणून त्याच्यावरती फौजदारी गुन्हा तुम्ही दाखल करू शकता. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा गुन्हा कुठं होऊ शकतो, तर ह्या मराठवाडा, बेरार आणि ह्या जिल्ह्यातील लोक ओरिजिनल महादेव कोळी असताना सुद्धा त्यांना ह्या माणसांनी त्याच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे त्यांच्या संविधानिक हक्कापासून लांब ठेवलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे. आणि म्हणून संविधानिक हक्क डावललं गेलं, ह्याच्याखाली फार जबरदस्त शिक्षा या माणसाला म्हणजे कैलासवासी महान संशोधक डॉक्टर गोविंद गारे किंवा इतर आता पडताळणीची समिती आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा फार मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही प्रे काय करू शकता, ह्या सगळे एकच याचिकामध्ये यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं प्रे तुम्ही काय करू शकता की आम्ही ओरिजिनल असताना सुद्धा ह्या पडताळणी समित्यांनी 1980 पासून आमची सगळी प्रकरणं अवैध केलेली आहेत, आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आमची नोकरी केलेली आहे, आम्हाला पगार मिळत नाही आहे, तर आम्ही ओरिजिनल आहोत, हे डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट घ्या, आम्ही ओरिजिनल आहोत. मग एकदा ओरिजिनल आहोत हे सिद्ध झालं, कोर्टाला पटलं, तर लगेच तुम्ही म्हणू शकता तर मी ओरिजिनल आहे, मला जाणीवपूर्वक माझ्यावरती अन्याय केलं गेलेलं आहे, माझे प्रकरण अवैध केलं गेलेलं आहे, तर माझं नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन किंवा पडताळणी समिती किंवा आदिवासी विकास विभागाने द्यावा. असं तुम्ही एकच याचिकामध्ये हे दाखल करू शकता. पुस्तकावर बंदी आणा, PhD डिग्री कॅन्सल करा, मिसयूज ऑफ पॉवर, सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट, मानववंश शास्त्रज्ञ, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट यांचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र शासन, न्यायालय, प्रांत, तहसीलदार, पडताळणी समिती आणि कोळी समाज यांचा त्यांनी फसवेगिरी केलेला आहे. त्यानंतर या लोकांना संविधानिक हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे आणि यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्याचा नुकसान भरपाई पाहिजे. हे एकच याचिकामध्ये तुम्ही मुद्दे दाखल करू शकता. ह्याला पाहिजे ते पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो आणि ह्याच्यातनं तुम्ही आरामशीर जिंकता. आणि तुम्ही एकदा जिंकला तर तुमचं सगळ्या पिढ्यानपिढ्या जे नुकसान झालं ते भरून निघतो आणि पुढच्या पिढ्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आरामशीर मिळायला लागतात. आणि हे पूर्ण सत्य आहे, डॉक्युमेंट आहेत त्या. ओके, तर ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मित्रांनो, आदिवासी भागातील जर महादेव कोळी माझे व्हिडिओ बघत असतील तर मित्रांनो लक्षात घ्या की तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही आहे. तुम्हीसुद्धा महादेव कोळी आहे, आम्हीसुद्धा महादेव कोळी आहे. तुमचे पूर्वजसुद्धा वाल्मिक ऋषीच होते, आमचे पूर्वजसुद्धा वाल्मिक ऋषीच होते. तुम्हीसुद्धा हैदराबाद प्रांतातून आलेले आहे, आम्हीसुद्धा हैदराबाद प्रांतातून आलेले आहे. त्यामुळे तुमचं रक्त आणि आमचं रक्त एकच आहे.
कोळी म्हटल्यानंतर सगळं एकच आहे. त्यामुळे मित्रांनो, विनाकारण आमचा विरोध न करता, तुम्ही आमच्यातली, आमच्या रक्तातीलच आहे, त्यामुळे तुम्हाला लाभ मिळाला काय, आम्हाला लाभ मिळाला काय, हे सगळं एकच आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा विरोध तुम्ही थांबवला पाहिजे. आणि इतर काही स्वार्थी राजकारणी तुम्हाला वारंवार असं फूस देतात, किंवा काही इतर आदिवासी लोक जे आहेत, इतर जमातीचे, ते तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार भरवतात. आणि त्यामुळं तुम्ही लोक आमच्या विरुद्ध काम करायला लागता, आणि हे बरोबर नाही. दुसरं, आम्ही तुमच्यातून काही मिळवत नाही आहे. आमच्या लोकसंख्येप्रमाणे एकूण महाराष्ट्रामध्ये 9% आदिवासी समाज आहे. त्याच्यातलं लोकसंख्या तुमच्याकडे जे आहे, म्हणजे आदिवासी भागामध्ये 4% आहे, विस्तारित क्षेत्रामध्ये 5% आहे. आणि 5% मध्ये जे मिळतं ना, ते आम्ही मागतो. आम्हाला 5% नोकरी द्या, 5% अनुदान द्या, 5% आमदार द्या, 5% खासदार द्या, ही आमची मागणी आहे. आम्ही तुमच्या लोकसंख्ये किंवा तुमचं जो काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आम्हाला शिरायचं नाही, ते आम्हाला मागायचं पण नाही. एक तर आम्ही तुम्ही एकच आहोत, आणि दुसरं आम्ही आमचा हिस्सा मागतोय. ते तुमच्यातलं कुठंही आम्ही दादागिरी करत नाही किंवा घुसत नाही. जे घुसखोरी, गैर आदिवासी वगैरे जे म्हणतात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही कधीही घुसखोरी तुमच्यामध्ये करत नाही आहे. आम्ही आमचा हक्क मागतोय, आमचं कॉन्ट्रीब्युशन मागतोय. जर आम्ही ह्याच्यातून बाहेर पडलो, ह्या लिस्टमधून, समजून घ्या, कल्पना करा, उद्या हे 5% लोक बाहेर पडले, तर तुमचं 9% अनुदानपैकी फक्त 4% अनुदान तुम्हाला मिळेल. 9% आमदार म्हणजे एकूण 25 आमदारपैकी फक्त 11 आमदार शिल्लक राहतील, 14 आमदार निघून जातील. आणि 4 खासदारपैकी फक्त 2 खासदार शिल्लक राहतील, 2 खासदार घरी जातील. त्यामुळे मित्रांनो, आम्हाला विरोध करण्यामध्ये तुमचंही नुकसान आहे. आणि दुसरं आम्ही बोगस नाही, ह्याचे 1000 डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देतो. तुमचं आणि आमचं रक्त एकच आहे, ह्याचे आम्ही 1000 डॉक्युमेंट देतो. आणि आमच्यासाठी केंद्र शासनाने अनुदान देतोय, ह्याचे तुम्हाला अनेक पुरावे देतो. आमच्या नावावरती तुम्ही 14 आमदार आणि 2 खासदार निवडून येता आणि 5% एक्स्ट्रा अनुदान घेता, ह्याची आम्ही तुम्हाला पुरावे देतो. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? कारण नसताना इतर जमातीचं तुम्ही ऐकून आमचा विरोध का करता, ह्याच्यावरती थोडंसं तुम्ही मित्रांनो विचार करा. हां, एक आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने तुम्ही राहता, आणि आम्ही एका गावामध्ये एखादा घर कुठंतरी दिसतो आणि ते पण दिसत नाही. आम्ही विखुरलेलं आहे, एकच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट नाही, आम्ही विखुरलेलं आहे. 1-2 गावामध्ये एक कुठंतरी कोळ्यांचं घर सापडतो. असा हा परिस्थिती ह्या विस्तारित क्षेत्रामध्ये झालेला आहे. याचा अर्थ इकडलं आम्ही लोक ओरिजिनल नाही असं होत नाही आहे. आम्ही विखुरलेले एवढाच होतो. आणि तुम्ही तिथं एकत्र आहे हे सत्य आहे. एकत्र आहे म्हणजे आम्ही ओरिजिनल आणि ते डुप्लिकेट असं कधी होत नसतं. तुमचं आमचं रक्त एकच आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, कारण आज ना उद्या निश्चित आहे, आज ना उद्या आपण एकत्र येणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की आत्ता बरेचसे नाते आपले झालेले आहेत त्या भागामध्ये. तुमच्याकडल्या लोकांना इकडल्या विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यामध्ये हे सगळं देवणघेवण झालेलं आहे, लग्न झालेलं आहेत, हे सगळं तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मग कारण नसताना आम्हाला का वंचित ठेवता? त्यामुळे थोडंसं विचार करा मित्रांनो, तुम्हाला आज विचार करण्याची वेळ आहे. तर मित्रांनो, मी प्रकरण 15 भाग 2 हा इथं थांबवतोय. तर भाग 1 इथं मी थांबवतोय. तर पुढच्या प्रकरणामध्ये म्हणजे प्रकरण 15 आणि भाग 2 मध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्टी बघणार आहेत. तर त्यामध्ये आपण बघतोय भाग 2 मध्ये, त्याच्या भाग 2 मध्ये सुद्धा 5-6 व्हिडिओज होणार आहेत. आणि त्या भाग 2 मध्ये आपण काय बघतोय? डॉक्टर गोविंद गारे यांचे संदर्भ ग्रंथ आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्ये आदिवासी कोळी जमात असल्याचे सबळ पुरावे, ह्या विषयावरती आपण बघणार आहोत. कारण मुद्दा क्रमांक 2 मध्ये गोविंद गारे काय म्हणतो माहिती आहे
महान संशोधक गोविंद गारे असं म्हणतात की सन 1971च्या जनगणनेनुसार महादेव कोळी, ढोर कोळी आणि मल्हार कोळी महाराष्ट्रातील विशिष्ट जिल्ह्यातील विशिष्ट तालुक्यामध्येच राहतात, इतर जिल्ह्यामध्ये हा समाज राहत नाही, असं त्यांचा दुसरा मुद्दा आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं कोळी आणि महादेव कोळ्यांच्यामध्ये काही संबंध नाही, त्यांचं आणि यांचं रक्त जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही. ते आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. तर आता भाग 2 मध्ये आपण काय बघणार आहे की 1971च्या जनगणनेनुसार महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी ही लोक महाराष्ट्रातील फक्त काही जिल्ह्यामध्येच राहतात आणि इतर जिल्ह्यांच्यामध्ये राहत नाही. तर यामध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचे मुद्दे पुरावे मी तुम्हाला देणार आहे. तर भाग 2A मध्ये आपण बघणार आहे की महादेव कोळी जमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा आहे ह्याची मी तुम्हाला डॉक्युमेंट देणार आहे. खूप महत्त्वाची डॉक्युमेंट देणार आहे. 18व्या शतकापासूनचे महादेव कोळी सगळ्या जिल्ह्यामध्ये असल्याची डॉक्युमेंट मी तुमच्या समोर देणार आहे. त्याच्यानंतर भाग 2B मध्ये मल्हार कोळी ही जमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्याचं खूप डॉक्युमेंट्स देणार आहे. मल्हार कोळी ही आदिवासी जमात संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे ह्याची डॉक्युमेंट्स मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर भाग 2C मध्ये ढोर कोळी जमात किंवा टोकरं कोळी जमात हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. फक्त 1-2-4 जिल्हे जर सोडले ढोर कोळी जमात सगळीकडे आहे ह्याचे मी तुम्हाला पुरावे देतो. आणि ही पुरावे अलीकडची नाही, 18व्या शतकापासून 2011 पर्यंत 1881, 1891, 1901, 1911, त्याच्यानंतर 1921, 1931, 1941, 1951, 1961, 71, 81, 91, ओके, आणि 2011 पर्यंत ह्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरं कोळी हे सगळे प्रत्येक जिल्ह्यात कसे आहेत हे इंग्रज काळातील लोकांनी सेन्सस रिपोर्टमध्ये, जिल्हा गॅजेटरीमध्ये, मानववंशशास्त्रज्ञांच्या संदर्भ ग्रंथामध्ये आणि इतर काही ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये कशा पद्धतीने लिहून ठेवलेले आहे हे सगळं पुरावे मी तुम्हाला मित्रांनो ह्या भाग 2 मध्ये प्रकरण 15 भाग 2 मध्ये देणार आहे. आणि त्यानंतर भाग 2D मध्ये आपण बघतो की फक्त 1971ची जनगणना मधील जे जातीचे नोंदी आहेत ते घेणे किती चुकीचे आणि अन्यायकारक आहे. हा महान संशोधक डॉक्टर गोविंद गारे कैलासवासी यांनी सांगितलेले आहे 1971च्या जनगणनेमधील नोंदीप्रमाणे ह्या इतर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहत नाही. हे किती चुकीचं आहे, किती फसवेगिरीचं आहे, किती अन्यायकारक आहे ह्याच्यावरती भाग 2D मध्ये आपण बघतो. आणि त्यानंतर भाग 2E मध्ये आपण बघणार आहे महान संशोधक डॉक्टर गोविंद गारे यांच्यावरती कोणत्या याचिका दाखल केल्या पाहिजे, कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, मगच विस्तारित क्षेत्रातील प्रत्येक कोळ्यांना न्याय मिळणार आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार आहे. याच्यावरती आपण भाग 2E बघणार आहे. म्हणून मित्रांनो की प्रकरण 15 भाग 2, भाग 2A, 2B, 2C, 2D, 2E आणि ह्याच्यात पुन्हा सब डिव्हिजन सुद्धा होऊ शकतात. हे कंपल्सरी सगळ्यांनी बघायचं, प्रत्येकाने बघायचं. खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी देतो. ह्या व्हिडिओ तुम्ही जर एकदा ऐकला तर तुम्हाला अधिसंख्यापद, इनव्हॅलिड, हरिदास कमिटी, अमुक GR, तमुक GR हे सगळे खड्ड्यात जातात. हे फक्त ह्या पुरावे तुम्हाला वाचवतात. ओके, म्हणून हे प्रत्येकाने बघा, शेअर करा. दुर्दैव असं मी हे व्हिडिओ टाकलेले कमीत कमी 3 महिन्यापूर्वी, आत्ता फक्त कुठं 700 लोक सबस्क्राईब केलेले आहेत. किती हे आदिवासीपणा आहे, किती हे मागासलेपणा आहे. थोडंसं ॲक्टिव्ह व्हा, जागे व्हा. हे सगळं ऐकलं पाहिजे तुम्ही. आजपर्यंत हजारो लोक हे सगळे व्हिडिओज बघायला पाहिजे होते. ठीक आहे, काही हरकत नाही, माझं कर्तव्य मी करतोय. पण इथून पुढचे सगळे व्हिडिओज खूप महत्त्वाचे असणार आहेत. प्रचंड महत्त्वाचे मी आणि स्ट्रॉंग पुरावे तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओचे शेवटी सुद्धा अटॅच करणार आहे. त्यामुळे सगळे व्हिडिओ बघा, शेअर करा,
सगळ्या लोकांना तुम्ही सांगा मित्रांनो ही व्हिडिओ कंपल्सरी बघा म्हणून. ओके. आणि जे सबस्क्राईब केलेले नाही सबस्क्राईब करा. जे तुम्हाला प्रश्न विचारायचे ते प्रश्न मला विचारा आणि त्या व्हिडिओच्या खाली तुमचे मनोगत लिहा मित्रांनो. मी व्हिडिओ टाकलेले 3 महिन्यापूर्वी फक्त 13 लोकांनी मनोगत लिहिलेलं आहे. किती दुर्दैव आहे बघा ना. हां 13 लोकांनी त्याच्यावरती मनोगत व्यक्त केलेलं आहे. हे खरं म्हणजे तुम्ही आदिवासी नाही तुम्ही डबल आदिवासी आहे. हे सगळे लक्षण जे आहेत ना हेच सांगतात की तुम्ही डबल आदिवासी आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही माझ्यावर काय अन्याय होतो, कसा अन्याय होतो, मी कसं पेटून उठला पाहिजे, मी कसं काम केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे. हे ज्याला कळत नाही तोच आदिवासी ना. मग हे तुम्हाला मुळातच कळत नाही. म्हणून मी जर पडताळणी समितीमध्ये असतो तर तुम्हाला एक नाही 2-2 सर्टिफिकेट दिला असतो, 2-2 व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिला असतो. कारण हे सगळे जे अनपडांची लक्षणं जे आहेत ना ही आदिवासींचीच आहेत. मागासपणाची लक्षणं ही आदिवासींचीच आहेत. तरीसुद्धा आपण 21व्या शतकामध्ये जगतो. थोडंसं सुधारा, बघा, ॲक्टिव्हली काम करा. ओके. तर सबस्क्राईब करा, शेअर करा, वाचा, ऐका, मनोगत व्यक्त करा, प्रश्न विचारा. त्या व्हिडिओच्या खाली जरासं काहीतरी लिहा म्हणजे मला पण समाधान वाटेल. ओके. तर इतकं बोलतो. हा व्हिडिओ वाढलेला आहे तर मी इथं थांबतो. तर धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.